मैत्रिणींनो, तुम्हालाही प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा आहे. प्रिन्स कट चपटा होतो, पफ व्यवस्थित येत नाही, शोल्डर उतरते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या ट्रिक आणि टिप्स सांगणार आहोत. तर त्या वापरून तुम्ही परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट असा येईल. तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण इथे मागची बाजू तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण गळा रुंदी 2.5 इंच आणि गळा उंची 10 इंच अशी घेतलेली आहे. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर बघू शकता इथे आपण अस्तरवर गळा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. ब्लाऊजचा मेन कपडा उलट-सुलट बघून घ्यायचा आहे. सरळ भागाकडून कपडा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर इथे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर ठेवून आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. शोल्डरच्या बाजूने, कमरेच्या साईडने गळा सर्व काही व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे. टाचपिन लावल्याने आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाते आणि कपडा इकडे तिकडे घसरत नाही. त्यासाठी टाचपिन लावणं खूप गरजेचं आहे. बघा इथे दोन्ही शोल्डरला आणि सेंटरमध्ये अशा इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून कडेकडेने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर त्या अगोदर इथे आपण ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे. आता शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. यासाठी जसा गळ्याचा आकार आहे तशीच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून परफेक्ट अशी इथे गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे कपडा कट करून झाल्यावर आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप गरजेचं आहे. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेरच तेवढे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही दाब शिलाई आपल्याला अस्तरच्या साईडने देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता बघा, दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला व्यवस्थित असा इथे कपडा करून घ्यायचा आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट असा माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर तो कपडा आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपण परफेक्ट अशी इथे कडेकडेने शिलाई टाकून घेत आहोत. तर बघा दोन्ही बाजूने आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता खालच्या साईडने आपल्याला कपडा आहे तर तिथे आपल्याला कपडा तो दुमडून घ्यायचा आहे आणि बघू शकता आपण परफेक्ट असे इथे अस्तर फिटिंग करून घेतलेलं आहे आणि कुठेही कपड्याला झोळ येऊ न देता अगदी आपण फिनिशिंग सहित इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर इथे आपण डबल फोल्ड असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्यापासून पुढे आपण 4 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि वर उंची आपल्याला 4.5 ते 5 इंच अशी घेऊन टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही साईडने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि जिथून मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे आहे. वरच्या साईडने अगदी निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला परफेक्ट असा टक्स बसेल. नाहीतर तो टक्सला असा फुगा आल्यासारखा होतो आणि तो व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी वरच्या साईडने निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे.
आता बघा मागची बाजू आपली तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी ही समोरचे जे पार्ट आहे ते आपण वेगवेगळे करून घेऊयात. तर बघा हा कपडा खूप दोरे होत होता, तर त्यासाठी मी अर्धा ते 1 इंच अशी एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे. तर बघा दोन्ही कपडे सरळ आपल्याला व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत आणि एकदाच दोन्ही ठेवून घ्यायचे आहेत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी अस्तर जोडताना दोन्ही बाजू एकाच साईडच्या जोडतात आणि पुन्हा लक्षात येते की दोन्ही बाजू एकाच साईडच्या झाल्या आहेत. तर त्यासाठी ह्या पद्धतीने एकदाच ठेवून घ्यायचं आहे आणि त्या टाचपिन लावून घ्यायची आहे. ह्यामुळे दोन्ही साईड वेगवेगळी होते, शिवायला सुद्धा सोपं जातं. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा. आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायच्या. गळ्याला गोटपट्टी न लावता आपण फिनिशिंग सहित सुंदर असा इथे गळा तयार करत आहोत. ह्या पद्धतीने गळा तयार केला तर ब्लाऊज लवकर शिवूनही होतो आणि वेळही कमी लागतो. तर त्यासाठी ह्या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही इथे कट करून घ्यायचा आहे. टाचबीन काढून घ्यायची आहे आणि इथे अस्तरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना कपड्याला कुठेही घडी पडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा आता पूर्ण मधल्या साईडने कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना अस्तरचा कपडा गळ्याच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित असे इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे कपड्याला कुठेही झोळ येऊ न देता आपण फिनिशिंग सहित एक बाजू इथे तयार करून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण फिनिशिंग सहित इथे एक बाजू तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे. आता इथेही आपल्याला गळ्याच्या कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो तुम्हाला इथे पंचकोनी गळा, पान गळा, चौकोनी गळा कोणताही गळा तुम्ही करू शकता. तुम्हाला जसा गळा आवडेल त्या पद्धतीने इथे तुम्ही गळा टाकून घेऊ शकता. तर बघा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलाय, त्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला इथे कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि नंतर कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा आणि परफेक्ट असा ब्लाऊज कट करायला शिका. तर बघा आता साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही बाजू आपण इथे फिनिशिंग सहित तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला प्रिन्स कटची जी कटोरी आहे तर ती कटोरी इथे जोडून घ्यायची आहे. तर बघा प्रिन्स कटची कटोरी जोडतानाही दोन्ही वेगवेगळे आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून दोन्ही कटोरी एकाच साईडच्या होणार नाहीत यासाठी. तर बघा दोन्ही साईडने अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि टाचपिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो ही शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता एक बाजू आपली तयार झालेली आहे. आता लगेच दुसरी ही बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी ही पद्धत आहे. त्या कपड्याचे दोरे जास्त होत होते तर त्यासाठी मी एक्स्ट्राचा जास्तीचा कपडा ठेवलेला आहे, तर तो इथे कट करून घेतलेला आहे.
आणि बघू शकता इथे दोन्ही बाजू आपण परफेक्ट आणि फिनिशिंग सहित तयार करून घेतलेल्या आहेत. आता दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊयात. तर बघा एक साइड आपण इथे बाजूला ठेवून घेऊयात आणि इथे प्रिन्स कटची कटोरी खालच्या साईडने ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश अशी इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा शिलाई टाकून झाल्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बघू शकता आपला परफेक्ट असा इथे पफ आलेला आहे. इथे आपल्याला काच बटन पट्टीच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे. हा टक्स टाकल्याने प्रिन्स कटचा पफ अजून छान येतो आणि प्रिन्स कट चपटा होत नाही. तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता आपल्याला इथे हुक पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण इथे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे शिलाई टाकून वरच्या साईडने आपला रेडी गळा आहे त्यासाठी इथे दुमडून घेतलेला आहे आणि इथे डबल दुमडून घेतलेला आहे आणि इथे कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण इथे हुकाय पट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. परफेक्ट अशी प्रिन्स कटची एक बाजू तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण दुसरीही बाजू तयार करून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर त्यासाठी आपण इथे एकाच बाजूची स्टिचिंग दाखवलेली आहे. तर बघा आता इथे मागची बाजू आपण सरळ ठेवून घेऊयात आणि त्यावर समोरची बाजू उलट्या साईडने ठेवून इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर शोल्डर जोडताना आपल्याला अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचा आहे. गळ्याच्या साईडने तिरकी शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्यामुळे शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो येत नाही. त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा. तर बघा दोन्ही बाजूने आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा आपण इथे परफेक्ट असं शोल्डरही जोडून झालेलं आहे. आता आपण इथे खालच्या साईडने मार्किंग करून घेऊयात आणि शिलाई टाकून घेऊयात. तर मागची आणि समोरची बाजू मोजून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढा इथे दुमडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला असेल तर इथेच दुमडून घेऊ शकता. ठेवलेला नसेल तर तुम्ही इथे दुसरी पट्टी लावून घेऊ शकता. तर बघा आता एक बाजू आपली शिलाई टाकून झालेली आहे. त्याच बाजूवर ठेवून आपल्याला इथे दुसरी बाजू मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे शिलाई टाकताना कच्ची शिलाई टाकून तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता किंवा इथे पक्की शिलाई टाकून तशीचही ठेवू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतीही शिलाई टाकून घेऊ शकता. तर बघा इथे दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आता इथे आपण हुकाय तयार करून घेऊयात. तर बघा इथे व्ही आकारामध्ये मशीनच्या साहाय्याने आपण इथे हुकाय करून घेणार आहोत. तर बघा इथे सरळ शिलाई टाकून घ्यायची आणि नंतर व्ही आकारामध्ये आपल्याला आय तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा सरळ शिलाई टाकायची. पुन्हा व्ही आकारामध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे अशा 5 ते 6 हुकाय आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत. आपल्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तर त्यानुसार आपण इथे कमी जास्त करून घेऊ शकतो. तर बघा इथे हुकाय सुद्धा आपले करून झालेले आहेत. तर बघा आता आपल्याला बाही जोडून घ्यायच्या आहेत. तर बाही जोडताना आपल्याला उलट-सुलट बाजू बघून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे. अस्तर ठेवताना बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला दोन्ही बाजू एकाच साईडच्या होतात तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता आपण बाही जोडताना समोरचा भाग अगोदर जोडून शिलाई टाकून घेतलेली आहे. दुसरी बाही जोडताना आपल्याला मागचा भाग अगोदर ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर बाही जोडली तर बाही दोन्ही बाजूच्या 2 बाही होतात. तर बऱ्याच मैत्रिणींच्या दोन्हीही बाही एकाच साईडच्या होतात आणि नंतर शिवताना लक्षात येतं. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा इथे दाब शिलाई देऊन आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर कडेकडेने शिलाई टाकून इथे आपण अस्तर फिटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा एक बाही आपली परफेक्ट अशी इथे तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे.
तर बघा दुसरी बाही तयार करताना आपल्याला जी मागची उथळ जी बाजू आहे तर ती बाजू आपल्याला समोरच्या साईडने करून घ्यायचं आहे. अगोदरच्या बाहीला आपण जी खोल बाही आहे तर तो खोल भाग आपण अगोदर ठेवून घेतलेला होता. आता दुसऱ्या बाहीला आपण उथळ भाग ठेवून घ्यायचा आहे. तर बघा मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला छानपैकी समजलंच असेल. आणि ह्यामध्ये कुठे काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता इथे अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि पूर्ण कपडा मधल्या साईडने दुमडून घेऊन कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपल्या दोन्ही बाही फिनिशिंग सहित आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर बघ फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. तर आता इथे आपण ही बाही जोडून घेऊयात. तर बघा इथे शोल्डर व्यवस्थित असे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बाही आहे तर त्या बाहीला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेंटर काढून इथे कट टाकून घ्यायचा आहे. आता बाहीला जो कट टाकून घेतलेला आहे तो कट आणि शोल्डरचं जे शिलाई आहे तर त्या शिलाईवर ठेवून आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर बाही लावली तर बाही कमी जास्त पडत नाही आणि परफेक्ट अशी बाही लावल्या जाते. तर आता मागच्या साईडने शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपल्याला इथे समोरच्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. बाही जोडताना कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश इथे आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. तर बघा इथे बाहीला डबल टिप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता आपण परफेक्ट अशी इथे बाही लावून झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडची बाही लावून घ्यायची आहे. तर इथे एक्स्ट्राचं जो शोल्डर आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात. आणि शोल्डरच्या शिवणावर आपण बाहीला जो कट दिलेला भाग आहे तो ठेवून इथे शिलाई टाकून घेऊयात. तर बघा एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे बाहीला शिलाई टाकून घ्यायची. आणि लगेच इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. आता बघू शकता आपल्या दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला इथे ब्लाउजला फिटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला सुरुवातीला सरळ भागाकडून एक शिलाई टाकून घ्यायची आहे. अगदी कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कमी जास्तीचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजू व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे सरळ बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाउज उलट्या साईडने करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 ते 1.5 इंचावर अशी आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे त्यानुसार तुम्ही इथे शिलाई टाकून घेऊ शकता. मैत्रिणींनो, फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने जर फिटिंग केली तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा अगदी परफेक्ट अशी फिटिंग करू शकतात. तर दोन्ही बाजूने आपल्याला 1 ते 1.5 इंचाचे शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा एका बाजूने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. लगेच दुसऱ्याही बाजूने आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी टिप्स आणि ट्रिक्स आहेत. अगदी सावकाश असं सांगत आहे. तर बघा आता आपल्याला घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज. तर मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला ह्या काच बटन पट्टीपासून त्या काच बटन पट्टीपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे
आपण मोजून घेतलेलं आहे आणि आपली कमरेची फिटिंग अगदी परफेक्ट अशी आलेली आहे. आता इथे आपल्याला मुंड्याची फिटिंग आणि बाहीची फिटिंग करून घ्यायची आहे. तर ती फिटिंग आपण मापाच्या ब्लाऊजवरून करून घ्यायची आहे. तर बघा, मापाच्या ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि जिथे बाहीची शिलाई आहे तिथे शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मुंड्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. मुंड्याची शिलाई टाकताना अगदी परफेक्ट अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. मुंड्यामध्ये ब्लाऊज लूज झाला तर ब्लाऊजला झोळ येतो आणि गच्च झाला तर ब्लाऊज ओढल्यासारखा होतो आणि शोल्डरही उतरतं. तर त्यासाठी इथे मुंड्याची शिलाई घेताना अगदी व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आपण फिटिंगची परफेक्ट अशी शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर साईडने आपल्याला 3 ते 4 अशा शिलाया टाकून घ्यायच्या आहेत. साईड फिटिंगच्या शिलाई टाकताना इकडे तिकडे जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. सरळच अशा शिलाई आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, एका बाजूची आपली फिटिंग झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची फिटिंग करण्यासाठी आपण अगोदरच्याच बाहीवरून माप घेतलेलं आहे. खडूने मार्किंग करून घ्यायची आणि शिलाई टाकून घ्यायची. आता इथे मुंड्याचं माप घेण्यासाठी आपण इथे अगोदरच्याच मापावरून इथे माप घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, दुसऱ्याही बाजूने आपण फिटिंगची परफेक्ट शिलाई टाकून झालेली आहे. आता साईडनेही 3-4 शिलाया टाकून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता आपण इथे परफेक्ट अशी फिटिंग झालेली आहे. मुंड्याच्या साईडनेही बघा, शिलाई खाली वर न येता अगदी व्यवस्थित अशी शिलाई आलेली आहे. आणि फायनली आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि हा ब्लाऊज कसा वाटला तो नक्की सांगा. धन्यवाद.